चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या बनावट पदवी गुणपत्रिका रॅकेटमधील मुख्य सूत्रधार परिमल गौरकर याला अटक करण्यात आली आहे। त्याला मदत करणारा आणखी एक साथीदार गजाआड झालाय। एकूण 3 आरोपी अटकेत आल्यानंतर आता तपास वेगवान झाला आहे। देशभरात पेपरफुटीच्या घटनांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना चंद्रपुरात शिक्षण व्यवस्थेलाच हादरवणारं रॅकेट उघडकीस आलं। लाखो रुपये मोजल्यास नामांकित विद्यापीठांच्या पदव्या, गुणपत्रिका, डिप्लोमा आणि मायग्रेशन प्रमाणपत्र तयार करून देण्यात येण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। या रॅकेटचा मुख्य सूत्रधार परिमल हा उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू आहे। या प्रकरणी पोलिसांनी वैभव सोनुले या युवकाला आधीच अटक केली आहे। आता परिमल याला मदत करणाऱ्या अक्षय खोब्रागडे यालाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी ही बनावट पदवी आणि प्रमाणपत्र त्या विद्यापीठांकडे तपासणीसाठी पाठवली असून ती त्यांचीच आहेत का याबाबत सत्यता पडताळून पाहिली जात आहे। प्रकरणात रॅकेटमधील आणखी काही इसम ताब्यात येण्याची शक्यता आहे। पोलीस स्टेशन दुर्गापूर अंतर्गत बनावटी डिग्री दाखल करून म्हणजे तयार करून ते विक्रीचा कार्यक्रम सुरू असल्याची आमच्या पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती। एक डिग्री 5 ते 10 लाख रुपयात विकून पैसे त्या संबंधित लोकांकडून घेत होता अशी तक्रार झाल्यानंतर आम्ही संबंधित गुन्हा नोंद करून त्यामध्ये एक आरोपी अटक केला। अटक केल्यानंतर त्याचा पिशार घेतला। पिशार दरम्यान त्यांनी त्याच्याकडे जे बनावट दस्तावेज डिग्र्या होत्या ते जप्त केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी होता परिमल बाबूराव घोरकर याला सुद्धा अटक केली आहे रात्री आणि त्याचा आज पिशार घेऊन मग परत त्याच्यात आम्ही काय आम्हाला त्याच्यात प्रोग्रेस येते ते दिसेलच। आणि तत्पूर्वी जे बनावट डिग्र्या त्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी आणि इतर विद्यापीठाच्या तयार केल्या आहेत। संबंधित कुलपतींना आम्ही पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांच्याकडून ते डिग्र्या त्यांच्याच कॉलेजची आहेत किंवा नाही याबाबत आम्ही संपूर्ण तपास आता करत आहोत आणि गुन्ह्याचा तपास आता पुढे सुरू आहे। आज पिशार घेतल्यानंतर ते आरोपी काय सांगते आम्हाला त्याच्यावर सगळं निष्पन्न आहे। आता त्या आरोपीने जसे पुढे काही आणखीन आरोपीचे नाव सांगितले त्याप्रमाणे आरोपी वाढू शकतात।